हरिओम. आज बुधवार 30 जुलै 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती. ऐकूया हा. जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम. म्हणून मी सांगतो, राखावा नेम. सर्वस्वी भावे भगवंताचे, मी माझे सोडून द्यायचे. बाह्य मीपणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे घाताला सुरुवात झाली. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर. राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती. साधनी सावधान जाणं हेच साधकाचे मुख्य लक्षण. बाह्य वेशाने कसाही नटला, जगाला भुलवता झाला, तरी जोवरी माझे नाही चित्त स्थिर, कसा पोचेल रघुवीर. आजवर केल्या गोष्टी फार भल्या बुऱ्या असतील जाण, त्याचा न करावा विचार. पुढे असावे खबरदार. मानावी परस्त्री माने समान, माते समान. दुसऱ्याचे न पाहावे उणेपण, परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचं करावं संवर्धन, दोषांचं करावं उच्चाटन. याला एकच उपाय जाणं, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती असावी स्थिर, चित्ती भदावा रघुवीर. असा कसा काही नेम करावा, जेणे जवळ येईल राम. प्रपंचाची धरिता कास, दुःखची यावे खास. दुःखची पावे खास. प्रपंच हाच आधार, प्रपंचाविण निराधार. ऐसी होई ज्याची वृत्ती, समाधान न ये त्याच्या हाती. तुम्हा सुज्ञ भाविक जाण, एवढे ऐकावे माझे वचन. दुष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती. भावे धरिता रघुपती, घ्यावे संकटे तू दूर जाती. वृत्ती असावी खंबीर, ज्याचा आधार रघुवीर. दुर्जनांचे जैसे मन पाषाणास, न फुटे द्रवदान. तैसे प्रपंची इच्छा जो सुख, जे आजवर कोणास न मिळावे देख. प्रपंचाचे दुःख जाण, ते मीपणा असल्याची खूण जाण. जगात वर्तावे घरात असावे, व्यवहारात न व प्रपंचात वागावे. परी न कोठे जावे गुंतावे. फार दिवसांचा वृक्ष झाला, घरातील घडामोडी दिसती त्याला. जैसे तो न सोडी आपले स्थान, तैसे वागावे आता आपण. ज्याचे घरी रामाचा वास, तेने न राहावे कधी उदास. सदा राखावे समाधान, मुखी भगवंताचे नाम. आता प्रेम ठेवा नामी, कृपा करील व चक्रपाणी. आता करा चित्त स्थिर, हृदय धरा रघुवीर. रामा वाचून न आणावा विचार, हाच माझा आशीर्वाद. जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास. हरिओम. हरिओम तत्सत.